नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। बीडच्या माजलगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम संपन्न। प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघात अजित पवारांचं जंगी स्वागत। माजलगावमध्ये धनंजय मुंडेंसमोर भाषणादरम्यान जयसिंग सोळंकेंच्या समर्थनार्थ घोषणा। कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे धनंजय मुंडेंनी भाषण थांबवलं। जयसिंग सोळंके, प्रकाश सोळंके यांचे पुतणे। पुरंदरच्या जागेवर दावा करणं काही गैर नाही। माझं काम गनिमी काव्याने चालू आहे, मी काही शांत नाही। पुरंदरच्या दाव्यावरील चाकणकरांच्या वक्तव्यानंतर शिवतारेंची प्रतिक्रिया। अहमदनगरच्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ। भाजपच्या 2 गटांमध्ये अंतर्गत कलह बाहेर। मोनिका राजळे पक्षपाती असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। कर्जत जामखेड मतदारसंघात लागल्या बॅनरची चर्चा। हम साथ साथ है, हम 5-5 है अशा आशयाचा बॅनर। बॅनरवर कमळ, धनुष्यबाण, मशाल, घड्याळासह तुतारी चिन्ह। आमदार बबनराव शिंदेंना पक्षात घेण्यास शरद पवार गटाच्या संजय कोकाटेंचा विरोध। उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, मात्र बबनराव शिंदेंचा पराभव महत्त्वाचा, कोकाटेंचा निशाणा। हिंगोलीत महायुतीमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये चढाओढ। विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या विरोधात भाजपचे इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या तयारी। तिकीट जाहीर होण्याआधीच विठ्ठल रोडकेंकडून प्रचार सुरू। काँग्रेस नवे आमदार आवाडे हेच खरे लाचार। 5 वर्षात भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून भाजप नेत्यांची दारं पुजून कोण लाचारी केली हे सर्वांना जनतेला माहीत आहे। शशांक बावस्कर यांची टीका। चंद्रपूर विधानसभेची जागा कोणाकडे जाणार हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षात प्रवेश घेणार नाही। चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची स्पष्टोक्ती। परभणीच्या पाथरीत काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाचा दावा। माजी आमदार बाबाजानी दुराणींचा पाथरीच्या जागेवर दावा। पाथरी विधानसभा पवार गटाचीच असल्याचा दुराणी यांचा दावा। गडचिरोलीतील आरमोरी विधानसभेच्या इच्छुक उमेदवार शिलू चिमुरकर यांच्याकडून महिला मेळावा आयोजित। काँग्रेसकडून इच्छुक चिमुरकरांची विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची चर्चा। परिवर्तन महाशक्ती 200 जागा लढवणार। माजी आमदार शंकर धोंडगे यांचं वक्तव्य। नांदेडमध्ये परिवर्तन महाशक्तीच्या प्रचारालाही सुरुवात। मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अटक केली। ठाकरे गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांचा आरोप। जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयातील समस्या तसंच एमआयडीसी उद्योगासंदर्भात केलं होतं आंदोलन। लातूरमधील जळकोट येथे शासकीय विश्रामगृह इमारतीचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। इमारत बांधकामांचं निरीक्षण करताना अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना विविध सूचना। परभणीत मराठा समन्वयक सुभाष जावळेंचे 7 दिवसांपासून उपोषण। ईडब्ल्यूएस बहाल करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी उपोषण। जावळेंच्या समर्थनात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। वर्ध्याच्या सेलूत महाविकास आघाडीचं जनआक्रोश आंदोलन। शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर इंजबार समाजाचा धडक मोर्चा। बिंजवार आणि इंजवार दोन्ही एकच जात असून इंजबार समाजालाही आदिवासींचे लाभ देण्याची मागणी। सोलापुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मवियाचा मोर्चा। महाविकास आघाडीकडून संग्राम मोर्चाचं आयोजन। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात मवियाचा संग्राम मोर्चा। अहमदनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। जलील यांच्या मुंबई रॅली दरम्यान छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकाला काळा फासल्याचा आरोप। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन। मंत्रालयाबाहेर शरद पवार गटाचं आंदोलन। सोयाबीनला चांगला दर मिळत नसल्यानं मंत्रालयाबाहेर सोयाबीन ओतून आंदोलन। कोल्हापूरच्या इचलकरंजीत सुळकोडी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मूकमोर्चा काढत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन। नागपूरच्या संविधान चौकात महाज्योतीमार्फत पायलट ट्रेनिंग घेणाऱ्या 13 विद्यार्थ्यांचं आंदोलन। दिलेल्या कालावधीत ट्रेनिंग पूर्ण न झाल्याने विद्यार्थी संतप्त। दुसऱ्या केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण करून देण्याची मागणी। सिंधुदुर्गमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन। समाज कल्याण विभागाच्या वतीने वाटप केलेल्या लोखंडी डेस्क बेंच निधीमध्ये 1.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाच्या ज्वारीचं वाटप। शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन। कार्यकर्त्यांनी ज्वारी आणि भाकरी अधिकाऱ्यांच्या टेबलावर टाकली। कापड पुरवठ्याअभावी मराठवाड्यात 3.25 लाख विद्यार्थी शालेय गणवेशाविना। ऑक्टोबर महिना उलटूनही विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा कायम।
सांगलीतील जतच्या गुडडापूर येथे कर्नाटक राज्याचं दर्शन घडवणारी सांस्कृतिक रॅली। कर्नाटक राज्याच्या नावाला 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विकास प्राधिकरण विभागाकडून साजरे करण्यात येतात रौप्य महोत्सवी वर्ष। वाराणसीमधील घटनेमुळे साई भक्तांमध्ये नाराजी। वाराणसीतील गणेश मंदिरातून साई मूर्ती हटवल्याचा शिर्डीत साई भक्तांकडून निषेध। कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून नवरात्र उत्सवासाठीच्या तयारीचा आढावा। प्रशासनाने केलेली तयारी आणि उपाययोजनांची शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत माहिती घेतली। पुण्याच्या भोरमधील उतरवली गावातील कुंभारवाड्यात देवीच्या मूर्ती रंगवण्याची लगबग। नवरात्रोत्सव 2 दिवसावर येऊन ठेपल्याने मूर्तीच्या मागणीत वाढ। मंत्री धर्मराव बाबात्राम यांच्याकडून नागपुरातील सिरोंचा येथील आदिवासी वसतिगृहाला अचानक भेट। वसतिगृहातील अस्वच्छतेबाबत आत्रामांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। आत्राम यांनी स्वतः वसतिगृहाची स्वच्छता केली। लाडकी बहीण योजनेत फसवणूक करणाऱ्या सीएससी केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल। 16 नागरिकांच्या तक्रारीवरून मराठा पोलीस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल। आरोपी केंद्र चालक सचिन थोरात अद्याप फरार। रत्नागिरी जिल्ह्यातील 177 महा ई सेवा केंद्र बंद केली जाणार। चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक 36 सेवा केंद्रांचा समावेश। 3 महिन्यात एकही व्यवहार न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाची नोटीस। साताऱ्याच्या कराड नगरपालिकेत 78 पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांकडून आमरण उपोषण। अनुकंपावर नोकरी नेमणूक मिळावी वारसांची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 343 गावांमधल्या 64,688 घरात नळ जोडणी। दापोली तालुक्यातील 60 गावांना या योजनेचा फायदा। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये जोरदार पावसाची हजेरी। काही दिवसांची दडी मारल्यानंतर आता दमदार पाऊस। जळगावात भर उन्हात पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। हिंगोली जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक शेतकरी पीक विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत। अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 25% अग्रिम रक्कम देण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाकडून विमा कंपनीकडे निधी वर्ग अजूनही झालेला नाही।